Welcome students. Exercise 1.5 question number 4 nth order derivative आपण पाहतोय. आता त्यातला नेक्स्ट क्वेश्चन सुरू करतो. 1 to 5 आपले बघून झालेत. मी फर्स्ट क्वेश्चन अजून घेतलेलं नाहीये पण 5 पर्यंत आपले क्वेश्चन झालेले. नेक्स्ट क्वेश्चन इज y equals cos x. Differentiating with respect to x, y1 equals d by dx of cos x. So y1 equals derivative of cos x minus sin x. हमारा फर्स्ट ऑर्डर डेरिवेटिव. पुन्हा differentiating with respect to x, y2 equals d by dx of minus sin x. So y2 as it is minus sin x का derivative cos x. Differentiating with respect to x, y3 equals d by dx of minus cos x. y3 equals minus sin as it is, cos चा derivative पुन्हा minus sin आहे म्हणून positive sin x आला. Again differentiating with respect to x, y4 equals dy dx of sin x. Therefore y4 equals cos x. ठीक है. आता हे सगळे आपले डेरिव्हेटिव्ह आपण नेहमीप्रमाणे मार्क करूया. हा y1 आहे, इथं y2 आहे सेकंड ऑर्डर, y3 आणि हा y4. बघा आपलं फंक्शन कॉस मध्ये, मी हे सगळे टर्म्स कॉस मध्ये कसे ऍडजस्ट करतो बघा. याला जर मी पहिल्यांदा चेक करायचं असतं, पहिलं हे ट्रायल एरर मेथडने बघायचं असतं. हा जो डेरिव्हेटिव्ह आहे की मायनस साइन एक्स, ही जी टर्म आहे ती टर्म ऍक्च्युली कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस एक्स एवढी काढलं. चेक करा. कॉस ऑफ 90 प्लस थीटा, कॉस ऑफ 90 प्लस थीटा ऑड मल्टिपल आहे कॉसचा साइन होणार. 90 प्लस थीटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट, सेकंड मध्ये कॉस निगेटिव्ह असतो म्हणून येणार आन्सर निगेटिव्ह. त्यामुळे ही टर्म कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस एक्स आहे की नाही चेक करा. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जो आहे तो कॉस ऑफ 2 पाय बाय 2 प्लस एक्स इतका येतो बघा. ऍक्च्युअली 2 पाय बाय 2 म्हणजे पाय लक्षात ठेवा, पण ते आपल्याला सिक्वेन्स कळावा म्हणून मी असं बोलता म्हणून जरा कॉस ऑफ पाय प्लस एक्स चा आन्सर काय येतो बघा. पाय म्हणजे 90 चा सेकंड मल्टिपल आहे, कॉस रिमेन्स कॉस प्लस एक्स म्हणजे समोरचा थीटा लिहिला आपण तर हा एक्स. आता पाय प्लस समथिंग म्हणजे थर्ड क्वाड्रंट आहे, थर्ड मध्ये कॉस निगेटिव्ह येणार, आन्सर निगेटिव्ह आहे बघा. इक्वल्स कॉस ऑफ हे 2 पाय बाय 2 आता 3 पाय बाय 2 प्लस एक्स, कॉस ऑफ 3 पाय बाय 2 प्लस एक्स. बघा 3 पाय बाय 2 म्हणजे ऑड मल्टिपल आहे, कॉसचा साइन होणार, समोरचा अँगल एक्स आला. 3 पाय बाय 2 प्लस समथिंग कुठला क्वाड्रंट आहे सांगा. 3 पाय बाय 2 प्लस समथिंग हा थर्ड क्वाड्रंट आहे, सॉरी फोर्थ क्वाड्रंट आहे. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस कसा असतो पॉझिटिव्ह, म्हणजे येणार आन्सर पॉझिटिव्ह. हे फक्त तुम्ही चेक करा. इक्वल्स कॉस ऑफ 4 पाय बाय 2 प्लस एक्स. तर 4 पाय बाय 2 म्हणजे ऍक्च्युअली 2 पाय, कॉस ऑफ 2 पाय प्लस एक्स, कॉस ऑफ 2 पाय प्लस एक्स. म्हणजे तुम्ही फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जाता तिथं सगळेच टी आर पॉझिटिव्ह असतात आणि इव्हन मल्टिपल आहे त्यामुळे कॉस रिमेन्स कॉस. म्हणजे साधारण ऑब्झर्व केलं की कॉस ऑफ 1 पहिला डेरिव्हेटिव्ह 1 पाय बाय 2 प्लस एक्स, दुसरा डेरिव्हेटिव्ह 2 पाय बाय 2 प्लस एक्स, तिसरा डेरिव्हेटिव्ह 3 पाय बाय 2 प्लस एक्स, चौथा डेरिव्हेटिव्ह 4 पाय बाय 2 प्लस एक्स. मग आता सिमिलरली nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय असणार सांगा. सिमिलरली yn equals cos of n pi by 2 plus x. हा झाला तुमचा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह.
ठीक है. Okay. Now next question. Y equals sin of ax plus b. Differentiating with respect to x. y1 equals sin something नहीं पहले ऐसा d by dx भी है d by dx of sin of ax plus b. Therefore y1 equals sin something चा derivative cos something into something चा derivative म्हणजे ax plus b चा derivative a. हा झाला आपला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. पुन्हा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. y2 equals d by dx of a cos of ax plus b. a कोइफिशिएंट cos समथिंग चा डेरिव्हेटिव्ह माइनस इथे लिहिलं माइनस sin समथिंग इंटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह a या ax plus b म्हणजे y2 मिळाला तुम्हाला माइनस a स्क्वेअर sin of ax plus b. Differentiating with respect to x minus a square coefficient d by dx of sin of ax plus b minus a square into sin something चा derivative cos something into something चा derivative a minus a cube cos of ax plus b. हा झाला तुमचा थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. फक्त दिसते का बघा तुम्हाला. पुन्हा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. y4 equals minus a cube coefficient d by dx of cos of ax plus b minus a cube coefficient cos something चा derivative minus sin something into something चा derivative a माइनस इंटू माइनस प्लस a raised to 4 झाले हे माइनस माइनस प्लस साइन ऑफ ax प्लस b. हा झाला तुमचा फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हा झाला तुमचा फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. आता आपला प्रॉब्लेम साइन मध्ये म्हणजे हे सगळे टर्म मी साइन मध्ये कसे ऍडजस्ट करतो बघा. मी काय म्हणतो ते ऐकत जावा. आपला प्रॉब्लेम साइन मध्ये मी सगळे टर्म साइन मध्ये ऍडजस्ट करतो. मागे काय म्हणलं सांगा. आपला प्रॉब्लेम कॉस मध्ये मी सगळे टर्म कॉस मध्ये ऍडजस्ट करतो. आता सगळे टर्म मी साइन मध्ये ऍडजस्ट करणार आहे. बट हा जो फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे तुमचा हा तो ए आहे तसा आहे ए इंटू ही जी टर्म आहे ना ही ह्याच्या फॉर्म मध्ये बघा मी साइन ऑफ पाई बाय 2 प्लस ax प्लस b. चेक करा. त्याला थीटा म्हणतो. साइन ऑफ पाई बाय 2 प्लस थीटा म्हणजेच कॉस थीटा आणि ए आहे के बघा. पाई बाय 2 प्लस थीटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड मध्ये साइन पॉझिटिव्ह म्हणजे येणार आहे आन्सर पॉझिटिव्ह. आता ही दुसरी टर्म बघा. हा a स्क्वेअर लिहितो मी a स्क्वेअर. आता ही जी टर्म आहे ती साइन ऑफ 2 पाई बाय 2 प्लस थीटा. साइन ऑफ 2 पाई बाय 2 प्लस थीटा. चेक करूया आपण. मला सांगा 2 पाई बाय 2 म्हणजे पाय. साइन ऑफ पाय प्लस थीटा म्हणजे पाय असल्यामुळे इव्हन मल्टिपल म्हणून साइन रिमेन साइन
आता साइन ऑफ पाय प्लस थिटा, थिटा लिहून काढला, थर्ड क्वाड्रंट आहे, पाय प्लस हे 2π/2 हे पाय आहे, पाय. तर पाय प्लस थिटा म्हणजे थर्ड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट साइन निगेटिव्ह म्हणजे येणार आन्सर निगेटिव्ह. तर हे साइन मायनस निगेटिव्ह, ए स्क्वेअर आहे तसं आहे. हे ए क्यूब इंटू साइन ऑफ 3π/2 प्लस थिटा. बर, हे 90चं ऑड मल्टिपल आहे म्हणजे साइनचा कॉस होईल, कॉस थिटा. तर बघा हा कॉस थिटा. क्वाड्रंट कुठला आहे? 3π/2 प्लस समथिंग म्हणजे फोर्थ क्वाड्रंट. तिथं साइन कसा असतो? निगेटिव्ह, येणार आन्सर निगेटिव्ह. आणि हा ए क्यूब आहे तसं. ठीक आहे. a⁴ as it is sin of 4π/2 प्लस थिटा. ऍक्च्युली 4π/2 म्हणजे 2π. 2π म्हणजे एक रोटेशन कंप्लीट झालं आणि प्लस थिटा म्हणजे वर गेला तुम्ही, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला. साइन रिमेन साइन, कारण ते इव्हन मल्टिपल आहे. समोरचा थिटा लिहिला. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह म्हणजे येणार आन्सर पॉझिटिव्ह आणि हे a⁴ आहे तसे आहेत. थोडा विचार करा. बघा ए च्या पॉवर्स फर्स्ट ऑर्डरला a⁴, मग स्क्वेअर, मग क्यूब, मग r⁴, मग nth ऑर्डरला a⁴n. इकडं π/2 प्लस थिटा म्हणजे 1π/2 प्लस थिटा, 2π/2 प्लस थिटा, 3π/2 प्लस थिटा, 4π/2 प्लस थिटा म्हणजे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सिमिलरली yn इक्वल्स a⁴n इंटू साइन ऑफ ब्रॅकेट मध्ये nπ/2 प्लस थिटा. थिटा आपला काय आहे सांगा? x प्लस b. हा झाला तुमचा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ऍटलिस्ट तुम्ही जरी काही जणांना हे ओळखता येत नाही, थोडंसं अवघड वाटतं, तर मी दिलेले प्रॉब्लेमचे सारखी प्रॅक्टिस करा आणि हे समोर न विसरता त्याच्या लिहून काढा. रेड पेन न पेन, परीक्षेत पेन्सिल न द्यायचं, पण आता आपल्या वहीत रेड पेन द्यायचं. ठीक आहे.